असं का केलं सरस्वती? मनात अनेक शंका येत होत्या हो. कसल्या शंका? सरस्वती, मी तुला सारखं सांगत होतो की ते योगी महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेव म्हणून. अहो, मनात भय वाटत होते. आत्ताच्या आत्ता जा आणि ती विभूती घेऊन ये. इथे माझ्या समोर महादेवाचं नाव घे आणि ती विभूती पाण्यात प्राशन कर. सरस्वती, मी काय सांगतोय? जा जा आणि ती विभूती घेऊन ये. कुठे आहे ती विभूती? मी ती विभूती गावाबाहेर तिथे शेण टाकतात तिथे टाकून आलं. सरस्वती, ती विभूती तू फेकून का दिलीस? का? एवढी कसली भीती वाटत होती सरस्वती तुला? योगी जोगी असतात त्यांचं काही खरं असतंय का? अहो अक्का, माझ्या माहेरीत एक साधू बैरागी आला आणि रात्रीत बायकांना भूल देऊन कुत्री मांजरी करून घेऊन गेला. अगं सरस्वती, तू विभूती खाशील आणि रात्री भूल पडल्यासारखी जाशील त्याच्या मागे निघून. हो. मला काही झाले असते तर मला फूल पाडून कोणी घेऊन गेले असते तर. सरस्वती, ती विभूती फेकून देण्याआधी एकदा तू माझ्याशी का नाही बोलली? माझे तुमच्याशी बोलायचे धाडस झाले नाही हो. सरस्वती, तुझ्या हातून खूप मोठं पाप घडलंय. मी त्या योगी श्रेष्ठांना भेटलो होतो.
नुसतं त्यांच्याकडे पाहता क्षणी त्यांच्या समोर नतमस्तक व्हायला झालं होतं अगं. सुराज, आपली भेट केवळ योगायोग नाही, त्याला काहीतरी निश्चित कारण आहे. त्यांनी आशीर्वाद म्हणून तुला तू आई होण्यासाठी विभूती दिली आणि तू तीच फेकून दिलीस. ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. तू असं करशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुझ्या हातनं खूप मोठं पातक घडलंय सरस्वती. या क्षणी मलाही तसेच वाटते हो. आता सगळं संपलंय, सगळं संपलंय. आता तुला वाटून काहीही उपयोग नाहीये सरस्वती. सरस्वती, तू फक्त आई होणार नव्हतीस, तर एक दिव्य आत्मा तुझ्या पोटी शरीर धारण करणार होता. या घरातलं तेज गेलंय, आजवर कमवलेलं सगळं पुण्य गेलंय, सगळं सत्व गेलंय, सगळं व्यर्थ गेलंय सरस्वती, सगळं व्यर्थ गेलंय. आता आता ह्या पापाचा भार कसा वाहणार आहे सरस्वती? हो, तुम्ही असे बोलू नका हो. तुम्ही माझ्या सोबत नाही आहात का? तुझ्या सोबत तू मलाही पापाचा धनी केलायस.
हे प्रभो, हे पशुपतीनाथ, हे महादेव, आपण स्वतःहून मला दर्शन दिले, मी धन्य झालो. मच्छिंद्र, तुला भेटून मलाही खूप आनंद झाला आहे. तुला आपली पहिली भेट आठवते ना? पार्वती, मी तुला जे सांगतो आहे ते तू ऐकते आहेस ना? होय, तुम्ही जे जे सांगता आहात ते मी ऐकतो आहे. हे माझे सौभाग्य आहे की साक्षात महादेवांकडून मला ज्ञान मिळते आहे. होय महादेव, मी माशाच्या गर्भात होतो तेव्हा आपले शब्द कानी पडले होते. खरं तर तीच आपली पहिली भेट. मच्छिंद्र, तुझे कठोर तप पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. हे कैलासपती, आजवर विविध रूपात आपण मला भेटत राहिलात. कधी दृष्टांत, कधी स्वप्न, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष. मच्छिंद्र, मी या सृष्टीच्या कणाकणात आहे. हवेत, पाण्यात, आकाशात, सर्वत्र. त्यामुळे आपण कधी वेगळे नव्हतोच. म्हणूनच आपले अस्तित्व मला सतत जाणवत राहते. मच्छिंद्र, तू साक्षात कवी नारायणाचा अवतार आहेस. मी आणि नारायण काही वेगळे आहोत का? शिव आणि हरी हे वेगळे नाहीत. ते एकमेकांचे प्रतिरूप आहे. हे आदिनाथ, हे आपल्या मुखातून ऐकणे हे माझे भाग्यच आहे. मच्छिंद्र, तुझ्या कार्याला माझा आशीर्वाद आहे. हे महादेव, मी आपल्याला स्मरून दिव्य विभूती गोदा तीरावरील एका दाम्पत्याला दिली. ती विभूती म्हणजे साक्षात आपणच आहात. परंतु ती विभूती धारण करणे कोणत्याही स्त्रीला शक्य नाही. असे असेल तर मी दिलेल्या विभूतीचे काय होणार प्रभू? ती विभूती व्यर्थ जाणार नाही. माझे तत्व त्यात सामावले आहे. हे जगदीश्वर, आपण म्हणालात की माझ्या कार्याला आपला आशीर्वाद आहे. मग हे कार्य संपन्न होईल ना? अर्थात ते संपन्न होईल. परंतु तू जसे समजतोस तसे होणार नाही. हे प्रभू, आपण काय ठरवले आहे हे मी 12 वर्षानंतर पाहिले. आपण ह्या पुढच्या प्रवासाला
मला आशीर्वाद द्या. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. अहो, काल रात्री तुम्ही जेवण सुद्धा घेतलं नाही. दूध तरी घ्या. मला दूध नकोय. अहो, असं काय करता? अन्नावर का राग काढता? काल रात्रीपासूनच माझं प्रायश्चित्त सुरू झालंय सरस्वती. कसले प्रायश्चित्त? मला अत्यंत प्रिय असलेला पदार्थ मी सोडला आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या समोर दूध घेऊन येत जाऊ नकोस. अहो, माझ्या चुकीचे प्रायश्चित्त तुम्ही का घेत आहात? तसे घडून गेले त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही सरस्वती. आणि हो, अजून एक गोष्ट. आजपासून मी एकभुक्तार आहे. एक वेळच जेवेन. अहो, मी कोणते प्रायश्चित्त घेऊ? खरे तर मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला हवे. देह संपवला तरी भोग संपत नाहीत सरस्वती. अहो, माझी खूप मोठी चूक झाली. हवं तर तुम्ही मला क्षमा करू नका, पण माझ्याशी असे तुटक वागू नका. हो, हे श्री महादेव, भविष्याच्या गर्भात काय वाढून ठेवले आहे?